मुनगंटीवारांनी म्हटलेलं आहे, बिहारच्या जनतेनं आरजेडीचा जंगलराज पाहिलेला आहे, बिहारच्या जनतेचा एनडीएलाच कौल मिळेल असा विश्वासही सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केलाय। विधानसभा निवडणुकीचे निकाल येत आहे आणि एक्झिट पोलचे जे कल आहे ते एनडीएच्या बाजूने दिसत आहे। कशा प्रकारे बघता आणि किती अपेक्षा आहे तुम्हाला की किती जागा निवडून येईल भाजपच्या? नाही, भारतीय जनता पार्टी व जेडीयू व इतर मित्र पक्षांसोबत एनडीएचं सरकार बिहारमध्ये निश्चित येईल। 90 ते 2005 ज्यांनी जंगलराज बघितल्यानं अंगावर काटे येईल। जगामध्ये असा जंगलराज नव्हता। औरंगजेबाच्या काळात जे व्हायचं तेच त्या जंगलराजमध्ये व्हायचं। कोणालाही रस्त्यावरून घेऊन जायचं, गाडी चोरी व्हायची, 7च्या नंतर तिथं फिरणं कठीण व्हायचं। सारे गुंड प्रवृत्तीचे लोक, ज्यांना गुंड म्हणताच येत नाही, म्हणजे गुंडांचे सरदार हे गाड्यांमध्ये बंदुका घेऊन निघायचे। तर मला वाटतं की कोणीही मतदार अशा गुंड, लफंगे, लुच्च्यांच्या मागे कधीच राहणार नाही। विकासाचा विचार हा सर्वांगीण 21व्या शतकातला महत्त्वाचा विचार आहे आणि ज्यामध्ये बिहारमध्ये मला विश्वास आहे की जंगलराजचं प्रतीक जे झालेत त्या आरजेडीला मतदान व्हायचा दूरपर्यंत प्रश्नच नाही। कितीतरी अपेक्षा आहे, म्हणजे 101 जागांवर भाजप लढलेली आहे। काय वाटतं तुम्हाला किती संख्येने भाजपची सोबत बिहारची जनता उभी आहे आणि किती जागांचा एक पल्ला गाठेल असं वाटतं? नाही, आम्ही एनडीए म्हणून घडतोय। भारतीय जनता पार्टी हा त्यामधला एक घटक आहे, पण आम्ही 243 जागा घडतोय आणि विश्वास आहे की अतिशय मोठ्या मार्जिननी, मोठ्या संख्येने या जागा आम्ही जिंकू। माझा व्यक्तिगत रीतीने मी 5 दिवस बिहारमध्ये होतो, तो जनतेचा विकासाच्या इच्छेचा आवाज ऐकला आणि माननीय विश्वगौरव युगपुरुष नरेंद्र मोदीजींवर सामान्य मतदारांचा विश्वास आहे की काहीतरी बदल घडवण्यासाठी नायक चित्रपट ज्यांनी पाहिला तसं नायक चित्रपटातल्या हिरो सारखा नव्हे, त्यापेक्षा उत्तम काम माननीय मोदीजीच्या नेतृत्वात आजपर्यंत होत आहे आणि पुढे होईल हा विश्वास आहे। तर लालू प्रसाद यादव यांच्या पटनामधल्या घराबाहेरून आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्या सोबत आहेत। सोमेश, आपण पाहिलेलं आहे ज्या प्रकारे तेजस्वी यादव यांनी या प्रचारामध्ये जोरदार मुसंडी मारलेली आहे, बिहार त्यांनी पुंजून काढलेला आहे। सध्या त्यांच्या घराबाहेर काय स्थिती आहे आणि तेजस्वी यादव यांच्यासाठी आजचा दिवस किती महत्त्वाचा आहे? तेजस्वी यादव हे प्रचंड आत्मविश्वासाने सांगतायत की तेच मुख्यमंत्री होणार आहेत आणि महागठबंधनच सर्वाधिक मतं घेऊन विजयी होणार आहे। आणि एवढं मात्र स्पष्ट आहे की बिहारमध्ये जो काही निकाल येईल तो निकाल स्पष्ट असेल, म्हणजे महागठबंधनाच्या बाजूनी किंवा एनडीएच्या बाजूनी। परंतु ज्या पद्धतीने मतदानाची टक्केवारी आपण पाहतोय की जवळपास 66.9 म्हणजे 67% एकूण मतदान झाले आणि त्यामध्ये 70% मतदान हे महिलांनी केलेलं आहे। इथे सुद्धा महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने लाडकी बहीण योजना राबवण्यात आली होती त्याच पद्धतीने बिहारमध्ये सुद्धा लाडकी बहीण योजना राबवण्यात आली होती आणि या लाडकी बहीण योजनेच्या अनुषंगाने खूप मोठ्या प्रमाणावर